हॅलो स्टुडंट, या व्हिडिओमध्ये आपण 5th स्टँडर्ड सब्जेक्ट सायन्समधील जो आपला 13 लेसन आहे मेथड्स ऑफ प्रिझर्विंग फूड या लेसनची आज आपण एक्झरसाइज पाहणार आहोत. तर पहा, त्यामध्ये फर्स्ट क्वेश्चन आपण पाहूयात. व्हॉट्स द सोल्युशन. आता काय करावे बरं, त्यामधील क्वेश्चन पहा. द पापड्स हॅव बिकम सॉफ्ट अँड मॉइस्ट. आता पापड सॉफ्ट झालेले आहेत म्हणजे सादळलेले आहेत, त्यासाठी काय करावे बरं, ते त्याचा आन्सर आहे पहा. प्लेस द मॉइस्ट पापड्स इन द सन फॉर ड्राईंग. इफ दे आर ड्राईड फॉर 3 to 4 days continuously, their moisture content will vanish and they can become crisps again. If there is a microwave oven in the house, we can also dry them by placing them in the oven for 1 to 2 seconds. Later, these papads should be stored in an airtight कंटेनर. आता पहा, पापड दमट झाल्यानंतर ते उन्हात वाळवण्यासाठी ठेवावे आणि 3-4 दिवस कडक ऊन लागल्यावर ते हवाबंद डब्यात बंद करून ठेवावे. आणि घरी जर तुमच्या मायक्रोवेव्ह ओव्हन असल्यास असे पापड त्यात 2 ते 3 सेकंद ठेवावे. त्यामुळे त्यातील आर्द्रता काय होते, निघून जाईल आणि परत ते पापड मग नंतर हवाबंद डब्यात बंद करून ठेवावे. त्यानंतर पहा, त्यामधीलच आपण सेकंड क्वेश्चन पाहूयात. Fruits like mangoes, amlas, guavas and vegetables like peas, onions, tomatoes, fenugreek and needed all year round. They are available plenty only in certain seasons. आता पहा, जे आंबा, कैरी, आवळा, पेरू अशी फळे तर मटार, मेथी, कांदा, टोमॅटो अशा भाज्या ठराविक काळात भरपूर प्रमाणात उपलब्ध असतात. ते वर्षभर वापरायचे आहेत. त्यासाठी काय करावे बरं, तर त्याचं आन्सर आहे का आपण पाहूयात. We can use different methods of food preservation in order to preserve these fruits and vegetables. Example, juice and pulp can be extract from mangoes. One can make products from mango pulp like amba puri or dried seeds of mango pulp. Raw mangoes, amla or guava can be preserved by making their squash preparations. Peas can be peeled from pods and then frozen and stored for a long time. Fenugreek can be used for making theplas, muthias and other eatables. Tomatoes can be preserved by making tomato puree, sauce, ketchup for sauce. Onion can be dried or fried and kept for a long time. If any fruits or vegetables are available in plenty in certain season, they can be preserved using suitable method. They can be thus stored from even a year or more. आता पण आंबा जो आहे, आपण आंब्याचा रस काढून ठेवता येतो, आंबा पोळी करून ठेवता येते. कैरी जी आहे, कैरी किंवा आवळा यापासून मुरंबा, लोणची किंवा मोरवळा असे पदार्थ करता येतात. तसेच कैरी, आवळा, पेरू यापासून जॅम आणि सरबत ते सुद्धा आपल्याला बनवता येते. आता व्हेजिटेबल्समध्ये पहा, मटार आहे, मटार सोलून त्याचे दाणे फ्रीजमध्ये ठेवता येते. टोमॅटोपासून प्युरी, सॉस, रस बनवतात. आता कांदा वाळून कोरड्या जागी ठेवू शकतात किंवा कांदा तळून ठेवल्यास जास्त दिवस टिकून राहतो. अशा प्रकारे अन्न टिकवण्याच्या योग्य पद्धती आणि जे परिरक्षक आहेत ते वापरून आपण अन्नाचा साठा वर्षभर वापरू शकतो. त्यामधीलच क्वेश्चन नंबर 2 पाहूयात आपण आता. यूज युअर ब्रेन पॉवर. आता जरा डोके चालवा. त्यामधील क्वेश्चन पाहूयात आपण आता. Semolina do not get spoiled for a very long time, but kheer made from them spoils casually. Why is this so? आता पहा, शेवया ज्या आहेत तो त्या अनेक दिवस चांगल्या राहतात, परंतु शेवयाची खीर लवकरच काय होते, खराब होते. असे का? तर त्याचा आन्सर आहे पहा. Semolina are made by drying them in the sun. They do not have moisture in them and hence can be stored for a long time. They do not get spoiled even after storage. But kheer is made using milk. Milk is highly perishable, that is, it can get spoiled soon. Therefore, kheer spoils quickly. तर पहा, ज्या शेवया आहेत त्या शेवया उन्हात वाळवल्यामुळे त्यात पाण्याचा अंश नसतो, म्हणून त्या अनेक दिवस चांगल्या राहतात. आणि परंतु शेवयाच्या खिरीत दूध घातल्यामुळे ती लगेच काय होते, खराब होते. दुधामध्ये काय असतं पहा, पाण्याचं प्रमाण असतं, त्यामुळे ती काय होते, लगेच खराब होते. कारण दूध टिकाऊ नसते, म्हणून शेवयाची खीर लवकर काय होते, खराब होते. त्यानंतर आपण क्वेश्चन नंबर 3 पाहूयात. फाइंड अँड करेक्ट द रॉंग स्टेटमेंट्स. आता पहा, चुकी बरोबर ते आपल्याला करेक्ट आहे की रॉंग आहे ते सांगायचे आणि जे इनकरेक्ट जे स्टेटमेंट आहे ते काय करायचं, आपल्याला करेक्ट करून काय करायचे, लिहायचे. त्यामध्ये आपण फर्स्ट पाहूयात. वेन समथिंग इज बॉइल्ड द मायक्रो ऑर्गॅनिझम्स इन इट आर डिस्ट्रॉइड. आता पदार्थ उकळतो तेव्हा त्यातील सूक्ष्मजीवांचा नाश होतो. हे काय आहे, स्टेटमेंट करेक्ट आहे पहा. त्यानंतर बी पहा,
अवर फूड डज नॉट गेट स्पॉइल्ड वेन आर मायक्रो ऑर्गॅनिझम्स बिगिन टू ग्रो इन इट. आता सूक्ष्मजीव अन्नात वाढू लागले की आपले अन्न खराब होत नाहीत. हे स्टेटमेंट कसं आहे पहा, रॉंग आहे. तर करेक्ट स्टेटमेंट काय आहे पहा, अवर फूड गेट स्पॉइल्ड वेन आर मायक्रो ऑर्गॅनिझम्स बिगिन टू ग्रो इन इट. तर पहा, सूक्ष्मजीव अन्नात वाढू लागले की आपले अन्न खराब होते. हे स्टेटमेंट कसं आहे, राईट आहे. त्यानंतर आपण त्यामधीलच आता थर्ड पाहूयात. सी, फूडस्टफ्स ड्राईड इन समर कॅन नॉट बी यूज्ड फॉर द रेस्ट ऑफ द इयर. आता उन्हाळ्यात वाळवून ठेवलेले पदार्थ वर्षभर वापरता येत नाही. हे कसं आहे, स्टेटमेंट कसं आहे, ते रॉंग आहे. तर करेक्ट स्टेटमेंट काय आहे पहा, त्यामधील फूडस्टफ्स ड्राईड ड्युरिंग समर सीझन कॅन बी यूज्ड फॉर द रेस्ट ऑफ द इयर. म्हणजे उन्हाळ्यात वाळवून ठेवलेले पदार्थ वर्षभर आपल्याला वापरता येतात. हे आहे त्याचा आन्सर. त्यानंतर त्यामधलं डी पाहूयात आपण. फूडस्टफ्स गेट वॉर्म वेन पुट इन अ फ्रीज. आता फ्रीजमध्ये ठेवल्यामुळे अन्नाला ऊब मिळते. हे काय आहे, रॉंग आहे पहा. तर त्याचं करेक्ट स्टेटमेंट काय आहे पहा, फूडस्टफ्स गेट कूल टेम्परेचर वेन पुट इन अ फ्रीज. तर फ्रीजमध्ये ठेवल्यामुळे अन्नाला काय होतो, थंडावा मिळतो. हे आहे त्याचं आन्सर. त्यानंतर आपण क्वेश्चन नंबर 4 पाहूयात. आन्सर द फॉलोविंग क्वेश्चन्स. आता खालील जे क्वेश्चन आहेत त्याचे आन्सर आपल्याला लिहायचे. त्यामधील फर्स्ट क्वेश्चन पहा, व्हॉट आर द डिफरंट मेथड्स ऑफ प्रिझर्विंग फूड. तर अन्न कोणकोणत्या पद्धतीने टिकवले जाते. तर त्याचा आन्सर आहे पहा, ड्राईंग, कूलिंग, बॉइलिंग, प्लेसिंग इन एअर टाईट कंटेनर अँड यूजिंग फूड प्रिझर्वेटिव्ह सबस्टन्सेस आर द डिफरंट मेथड्स ऑफ प्रिझर्विंग फूड. आता अन्न वाळवणे, उकळणे, हवाबंद डब्यात ठेवणे आणि थंड जागी जिथे सूक्ष्मजीवांची वाढ होत नाही अशा ठिकाणी ठेवणे आणि अन्न परिरक्षके वापरणे, अशा पद्धतीने अन्न काय केले जाते, टिकवले जाते. त्यानंतर त्यामधीलच आपण क्वेश्चन नंबर बी पाहूयात. वाय डू वी अवॉइड इटिंग फूड दॅट हॅज गॉट स्पॉइल्ड. आता खराब झालेले अन्न आपण खाण्याचे का टाळतो. तर त्याचा आन्सर आहे पहा, मायक्रो ऑर्गॅनिझम्स दॅट स्पॉइल द फूड आर हार्मफुल फॉर हेल्थ. द स्पॉइल्ड फूड हॅज फ्यूल, स्मेल अँड बॅड appearance. Eating such food can cause stomach ache, vomiting and diarrhea. Sometimes the spoiled food also has fungus growing on it. Such food is not nutritious and can be dangerous for health. Therefore, we must avoid eating spoiled फूड. तर पहा, सूक्ष्मजीवांच्या वाढीमुळे जे अन्न काय होते, खराब होते आणि ते आपल्या शरीराला कसे असते, अपायकारक असते. आणि अशा अन्नातील पोषण मूल्यसुद्धा काय होतात, कमी होतात आणि खराब अन्नाचा वास आणि स्वरूप काय होते, बिघडते आणि खराब अन्नाला बुरशी पण येते आणि अशा अन्नाच्या सेवनाने आपल्याला उलट्या, जुलाब, पोटदुखी होते. म्हणून खराब अन्न आपण खाण्याचे टाळतो. त्यानंतर आपण त्यामधीलच क्वेश्चन नंबर सी पाहूयात. वाय डू वी मेक जॅम्स फ्रॉम फ्रूट्स. आता फळांचे मुरांबे का केले जातात. तर त्याचा आन्सर आहे पहा, फ्रूट्स कॅन नॉट स्टे लॉंगर इन देअर नॅचरल अँड टेस्टी फॉर्म. मायक्रो ऑर्गॅनिझम्स अँड फंगस कॅन ग्रो ऑन देम. फॉर प्रिझर्विंग देम फूड्स प्रिझर्वेटिव्स लाईक शुगर अँड are added in them. Sugar is used to make jams which can be stored for a longer time. We can have jams even after the season of fruits is over. Therefore, we make jams from fruits. आता पहा, फळे जास्त दिवस टिकत नाहीत. त्यामध्ये सूक्ष्मजीवांची वाढ होते किंवा कीड लागते, बुरशी येते. फळे किंवा त्यातील पोषण मूल्य टिकवायची असल्यास त्या साखरेसारखे परिरक्षक घालून ती काय करता येतात, टिकवता येतात. आणि हंगाम सीझन संपल्यानंतरही त्याचा काय होतं, आपल्याला चांगल्या स्वादातील फळे खाण्यासाठी फळांचे मुरंबे केले जातात. त्यानंतर पहा, आपण त्यामधीलच क्वेश्चन नंबर डी पाहूयात. व्हॉट आर प्रिझर्वेटिव्स. आता परिरक्षकांचा वापर कशासाठी करतात. तर त्याचा आन्सर आहे पहा, सबस्टन्सेस ॲडेड टू फूडस्टफ्स टू स्टोअर देम फॉर अ लॉंगर पिरियड आर कॉल्ड प्रिझर्वेटिव्स. बाय युजिंग प्रिझर्वेटिव्स वी कॅन रिलाइज सम फूडस्टफ्स लाईक फ्रूट्स इवन आफ्टर देअर सीझन इज ओव्हर. आता जे अन्नपदार्थ जास्त वेळ टिकत नाही ते परिरक्षकामुळे काय होतात, जास्त काळ टिकवता येतात आणि लवकर खराब होणारे अन्नपदार्थ सीझन नंतर टिकवलेल्या स्वरूपात राहावेत यासाठी आपण परिरक्षके काय करत असतात, आपण त्याचा वापर करत असतात. त्यानंतर पहा, त्यामध्ये आपण क्वेश्चन नंबर ई पाहूयात. फाइंड आउट द नेम्स ऑफ द डिफरंट स्पायसेस. ऑल्सो फाइंड आउट विच पार्ट्स ऑफ देअर प्लांट दे आर. आता मसाल्याचे विविध पदार्थ कोणते आणि ते वनस्पतीचा कोणता भाग आहेत. तर त्याचा आन्सर आहे पहा, देअर आर डिफरंट टाइप्स ऑफ स्पायसेस सच ॲज सिनॅमॉन, त्यानंतर कार्डमम, बेल लीव्स, क्लोव्स, कोरिएंडर सीड्स, त्यानंतर आहे पहा क्युमिन, त्यानंतर पहा क्युमिन सीड्स, ब्लॅक पेपर, नटमेग. हे काय आहेत, काही जे आपले
मसाल्याचे हे काय आहेत पदार्थ आहेत. आणि आता त्यांचा आपण कोणता भाग आपण वापरतो त्यामध्ये पहा, कोरिएंडरच्या सीड्स, क्युमिन सीड्स, ब्लॅक पेपर आर सीड्स ऑफ अ प्लांट. आता पहा जे धने आहेत किंवा जिरे मिरे आहे हे वनस्पतीच्या काय आहेत सीड्स आहेत. त्यानंतर पहा नंतर काय आहे पहा, सिनेमन इज अ पार्ट ऑफ द स्टीम ऑफ अ प्लांट. आणि सिनेमन म्हणजे काय पहा, ते आता सिनेमन हे जे आहे ते आपल्याला दालचिनी हे झाडाच्या खोडापासून मिळते. त्यानंतर पहा, कार्डमम अँड नटमेग आर फूड्स. आता तमालपत्र आणि हे काय, तमालपत्र, जायफळ आणि वेलची हे काय आहेत त्या झाडाची फ्रूट्स आहेत म्हणजे फळे आहेत. आणि बेल लीव्ज आर लीव्ज ऑफ अ प्लांट व्हाईल क्लोज आर ड्रायड पेड अंकल्स ऑफ अ फ्लावर. आणि तमालपत्र हे काय वनस्पतीचे पान आहे. आणि त्यानंतर पहा जे लवंग आहे ते फुलाच्या सुकलेल्या देठापासून काय होतात तयार होतात. तर पहा धने जिरे मिरी हे काय त्याच्या सीड्स आहेत. दालचिनी हे काय त्याचं स्टीम आहे म्हणजे खोड आहे. तमालपत्र हे त्याचे लीफ आहे. जायफळ आणि वेलची ही काय त्याचे फ्रूट्स आहेत. आणि लवंग हे काय आहे ते त्याचे फ्लावर म्हणजे फुलाच्या सुकलेल्या देठापासून काय करतात तयार करतात. म्हणजे हे जे मसाल्याचे पदार्थ आहेत तर त्याचे आपण हे पार्ट काय करतो वापरतो. त्यानंतर आपण पहा आता आपला जो लेसन आहे त्या लेसनमधील आपण जे पूर्ण जे क्वेश्चन आहेत त्याचे मी तुम्हाला आन्सर लिहून दिलेले आहेत. ते व्यवस्थित तुम्ही तुमच्या नोटबुकमध्ये लिहायचं आहे. आपल्या लेसनचं नाव काय आहे, मेथड्स ऑफ प्रिझर्विंग फूड. या लेसनची आपण आत्ता एक्झरसाइज पाहिली. जर पहा हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.